कवड्या साप त्यानं पहिला चिकनचा पीस ठेवलाय आणि आज सेकंड वाला. नमस्कार भाऊ की मी अजय अधिकारी 100 डे चॅलेंज मध्ये तुमचं स्वागत करतो. उद्यापासून मला आहे क्रिसमसची सुट्टी. मग सुट्टीसाठी कोकणी माणूस कुठे जातो हे तुम्हाला माहितच आहे. तर मी चाललोय कुटुंबासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी, म्हणजेच माझ्या गावी. तुम्हाला सुट्टी असल्यावरती तुम्ही कुठे जाता हे कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी मी आलो ठाण्याला. ठाण्यावरून ट्रेन पकडली. कोकणात चाललोय आपण. कोकणात ट्रेन मधून सूर्यास्त बघून मी उतरलो माणगाव स्टेशनला. मग बस पकडून आलो आपल्या गावी, म्हणजे साई गावात. 7 वाजता घरी नाही पोचलो तर आपल्या भावंडांनी केलेलं पार्टीचं नियोजन. त्यासाठी आपल्या गावचे भाजी उद्योजक बाबूबाई यांच्याकडून ओल्या मसाल्यासाठी लागणारे वस्तू घेऊन आपले कुक पोचले अंडी घेण्यासाठी. त्यानंतर मग मसाला तयार करून त्यामध्ये अंडी बघा कसा फोडतोय मॅरिनेशन साठी. चिकन धुवून त्याला मॅरिनेशन साठी 1 ते 1.5 तास ठेवला. आणि कौलारू चिकन बनवण्यासाठी टाइम होता म्हणून मम्मीने घरी साबू तांदळाचे वडे बनवलेले ते खाऊन घरी मच्छी आणि भाकरी सुद्धा होती, म्हणूनच हातवात जेवण सुद्धा घेतलं. गाड्या काढा तू बोलते मला एक नको. आठ कर तुला डाब घ्या रात्रीचा चॉकलेट. तर मित्रांनो, आता आपली सगळे पब्लिक आईस्क्रीमचा आस्वाद घेते. आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो कौल फ्राय बनवायला. कवड्या साप आम्ही आडवा पण. वाटेत कवड्या नावाचा छोटा साप बघून फायनली पोहोचलो वाड्याजवळ. मग झाली कौल फ्राय बनवण्याची प्रक्रिया सुरू. आणि आता त्यावर लागले तेल, बघू शकता तेल. हा तेल टाकलेलं आहे आपण. आता त्यानं पहिला चिकनचा पीस ठेवलाय आणि आज सेकंड वाला. फुल ब्लॉग युट्यूब वरती आहे तर नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो जरूर करा. आता पीस शिजलेत आणि आता पहिला लाट पीस रेडी झालेत. भाई मेरे को छोटा छोटा दे बस. प्लेट दे. शेजवान चटणी घ्या. बाजूला बस. नाही मी पूर्ण काही नाही खाणार आम्ही आहे. एक नंबर भाई, एक नंबर. शेजवान चटणीने जो 4 चांद लागलाय ना.